दुसरी वैशिष्ट्य असं आहे तिथं की संध्याकाळ हा विषय की 10 वाजले तरी कळत नव्हता आम्हाला, म्हणजे संधी प्रकाश तसाच असायचा आणि वाटायचं आता किती 7 वाजले असतील आणि लोक म्हणायचे चला जेवायला. अरे म्हणलं 7 बघितलं तर 10 वाजले असायचे. काय सांगायचं, जायचो जेवायचो. पण जेवणाला आम्हाला फक्त अंडी आणि ब्रेड हे खायचो मी सहसा. बाकीच्यांनी खाल्ले मासे वगैरे ज्यांना खायचं होते त्याला. पण हे जेवण जवळजवळ 21 दिवस पर्यंत मला खावं लागलं ते. आणि त्याच्यानंतर 8 दिवसानंतर त्या 8 दिवसानंतर ते समाप्त झालं आणि मग आम्ही आमची नाटकाचे प्रयोग सुरू झाले कॅनडामध्ये. वर्कशॉप टाइप तो कार्यक्रम संपल्यानंतर मग पुढे बाकीचे प्रयोग. आणि आम्हाला सानी म्हणून होते, त्यांच्या घरी राहायचं होतं 2 दिवस. आणि म्हणजे दोघं जण असं काही दिवस तिथं, काय केरळचे लोक होती तिकडची, त्यांच्या घरी 2 दिवस असं प्रत्येकाच्या घरी. आणि रात्री प्रयोग करायचे. मग तिथला प्रयोग थिएटरमध्ये झाली. काही आपली मराठी मंडळांनी घेतले होते, आयोजित केले होते, ते झाली. त्याला पैसे वगैरे द्यायचे ते. आणि एकदा तर बागेतच प्रयोग झाला दिवसा. आणि मराठी मंडळी पण होती आणि तिथले पण लोक होते. पण ते स्टेज एवढं अप्पर होतं. अच्छा, तुमचा सेट वगैरे बसला नाही? सेट नाहीच, पडदे बिडदे लावून नाही केलं. आता मोकाशी लागली हसायला, कसं करायचं आता, काय नाही म्हणलं तसंच करा. आणि खुर्च्या 2 बांधल्या त्याच्यावर सुरुवात केलं झालं नाटक. मग करायला गेलो एक बाबुराव गोखले लिखित. हे नाटक फार विनोदी असल्यामुळे धारासिंगची भूमिका केली तिथे. तर ते रात्रीचं चांगल्या ठिकाणी ठेवायचं. दोन्ही केले तुम्ही? दोन्ही प्रयोग केले. ते पैसे पण मिळाले. पण फार मजा आली आयुष्यामध्ये. स्वर्ग ज्याला म्हणतो आपण, ते स्वर्ग इथं पृथ्वीवरच आहे हो. आम्ही त्या कॅनडामध्ये सगळं बघितलं. कॅनडामध्ये अनेक अनुभव आले आणि लोकांचे पण अनुभव आले की काही चांगली लोक होती, काही अशी रस्त्यानं आम्ही एक ट्रॅफिकचं सांगायचं म्हणलं तर आम्ही रात्री चाललो होतो. चालला असताना गाड्या तर काही एवढ्या नव्हत्याच आणि आम्हाला पलीकडच्या दुकानात जायचं होतं काहीतरी घ्यायला. आणि मग म्हणून आम्ही रस्त्याने चालवतो. तेवढ्यात गाडी तिकडे बी थांबली, इकडे बी तुम्ही जावा म्हणल्या. मला आम्ही येतो. म्हणजे शिस्त तिथली आहे खरंच. आणि माणुसकी एवढी त्या तुम्ही चाललाय, भरधाव गाडी नाही आणली ते. आता आम्हाला तिथले नियम माहित नव्हते. त्या दुकानात गेल्यानंतर भाऊ आमचा भालचंद्र करंदीकर याने काही सामान घेतलं आणि काहीतरी बिल झालं. आता ती बाई यंत्रावर करत होती त्यावेळेस. आणि भालूनी डोक्याने केलं, मला एवढे पैसे झाले. ती बाई म्हणली कसं काय केलं तुम्ही? कसं केलं म्हणले तुम्ही? हिशोब म्हणजे डोक्यानं. ती लागली हसायला. करेक्ट म्हणे. त्या लोकांना कॅल्क्युलेटरची सवय त्या काळात. आता कॅल्क्युलेटरच करतो, पण पूर्वी नव्हता. आणि ते बालू काका मला वाटतं बँकेत होते त्यांच्या आकडेमोड जोरात. मग त्या मजा आली तिथं. बिस्किट वगैरे त्या मग बाईंनी खायला दिली आम्हाला. खावा म्हणली तुम्ही. म्हणजे अशा प्रकारे एक सुंदर असा दौरा, आठवणीत राहील असा दौरा तुमचा झाला. आणि त्या काळी नाट्य साधना हा ग्रुप बारामतीकरांना अतिशय दर्जेदार कार्यक्रम, नाटक पाहण्याचं सौभाग्य. खूप चांगले त्याच्यामध्ये कलाकार होऊन गेले. बोराटे असतील, करंदीकर असतील, कुर्लेकर असतील, बगाडे असतील, दत्ता कुंभार असतील, आणखी अनेक नावं घेता येतील. सस्तेबाई होत्या. तर हे एक नाटकाची सांस्कृतिक चळवळ त्या काळी एक अतिशय सुंदर खेळीमेळीच्या पद्धतीने, निकोप पद्धतीने झाली. आणि पुढच्या काळात नंतर थोडस प्रत्येक जण आपापल्या कामात आणि व्यस्त असतो. फार तसा ऍक्टिव्ह राहिला नाही, परंतु तो काळ एक त्यांचा सुवर्ण काळ होता. आणि खरं सांगू का, त्या काळात नाट्य साधनेला जरा हे झालं, मीडियम नव्हतं त्यावेळेला, माध्यम नव्हती. पण ज्या वेळेला टीव्ही निघाली आणि पहिलं प्रक्षेपण आमच्या नाटकाचं, मी नव्हतो त्या नाटकात,
टीव्हीवर मुंबईला जाऊन. म्हणजे महाराष्ट्रात नामवंत संस्था ज्या गणल्या जायच्या त्यामध्ये नाट्य साधना ही संस्था गणली जाते, गणली पाहिजे. अजून पण आहे चालू, अजून आहे. आणि कदाचित काही लोकांना विस्मरण झालं असेल म्हणून आजचा एपिसोड आम्ही त्या संस्थेसाठी आणि दादांची ती आठवण आणि बऱ्याच आठवणी त्या संस्थेच्या आहेत. पुढच्या काळात आणखी काय तुम्हाला त्यातील काही गोष्टी असतील सांगितल्या जातील. 10 दिवस नाटकाचे दौरे वगैरे तुमचे जे असायचे त्याची चर्चा मंडळासाठी 10 दिवस तर ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊया. परंतु एक नाट्य चळवळ फार 50 वर्षापासून बारामतीमध्ये रुजवली गेली होती आणि अतिशय सुंदर पद्धतीच्या नाट्य कलाकृती स्थानिक कलाकार करायचे. सगळं अगदी सेटिंग असेल, अगदी मेकअप असेल, म्युझिक असेल, म्युझिकचं सुद्धा मला वाटतं सुनील पण काही वर्ष तिथं सुनील जोगळेकर पण सुनील जोगळेकर पण होते आणि त्यांनी पण हेच काम केलं. मला वाटतं पळा पुढे कोण पळतो याचा प्रयोग त्यांनी केला काय मला माहित नाही. म्हणजे आठवतं की ते म्युझिकचं काम पार्ट बघायचे. सेटचं मला वाटतं भोसले बघायचे का, भोसले पण होते. आणि देशपांडे सर खरं माझे त्यांनी ते देशपांडे घराणे, अच्छा पी.के. देशपांडे या घराण्याने ती संस्था स्थापन. अच्छा, म्हणजे शिरीष देशपांडेंचे वडील आणि पी.के. देशपांडे म्हणजे आपल्या महसूला शिक्षक पण होते आणि पी.के.डी. नावाने प्रसिद्ध होते. तर त्यांचं सगळ्यात त्यांनी स्थापन केली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालली शेवटपर्यंत. आणि कलेला राजेश्वरी पण होतं त्या काळी. म्हणजे पवार साहेब पण हे आपल्याला माहिती ते किती दर्दी कलाकारांना दाद देणारे दर्दी रसिक म्हणले जातात. अनेक चांगले कलाकृती त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या काळी या संस्थेतील लोकांना भरपूर असं मदत सहाय्य केली आणि त्यामुळे ती संस्था एक अशी भरलेली होती. आणि अगदी तळागाळातल्या लोकांना म्हणजे आता तुम्ही उदाहरण ऐकलेच की त्यांनी कशी मदत केली. तर अशा पद्धतीनं एक खरंच जाणते नेते आपण त्यांना मानतो, हे काही खोटं नाही. आणि त्यांच्यामुळं खरं तर तुम्ही परदेशवारी केली. त्या काळी 42 वर्षापूर्वी इतकं तिकीट होतं की ते एका सर्वसामान्य शिक्षकाला शक्य नव्हतं. म्हणजे त्यांचे पण आपण आभार मानायला पाहिजे आणि आभारीच आहे. कारण त्यांचे उपकार कधी माझ्या स्मरणात जाणार नाहीत आणि माझ्यावर राहिलेलंच आहे. आजचा हा एपिसोड आपण इथंच थांबूया आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितच आम्हाला कळवा. आणि आपल्या सहकार्यामुळे आम्ही अगदी अल्पावधीतच 500 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि असेच प्रेम आणि आपलं मार्गदर्शन असू द्या. धन्यवाद. नमस्कार.